नमस्कार, मी हर्षदा प्रजासेवा न्यूज चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत करते. आणि जसेच आपण म्हणतो ना, गायनाचे सूर जसे लागत असतात तसेच आयुष्याचे सूर लागतात. तर अशाच एका व्यक्तीला आपण भेटणार आहोत, जे आपले हॉटेल मॅनेजमेंट सांभाळून कार्य करतात आणि एक सक्षम स्त्री आहेत. तर चला तर मग त्यांच्याशी आपण बातचीत करूयात. चला पाहूयात. नमस्कार. तर आज आपण आलेलो आहोत स्मिता तिम्माजी मॅम, ज्यांचे वासुरी हॉटेल आहे आणि ते त्यांचं मॅनेजिंग करतात. आणि तसेच गायनाची देखील मॅडमला आवड आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने गातात देखील. तर अशाच एका मॅडमशी आपण बातचीत करणार आहोत, स्मिता तिम्माजी. तर त्यांच्याविषयी आपण माहिती विचारूयात. नमस्ते मॅडम. नमस्कार. तर मॅम, आज तुम्ही प्रजासेवा न्यूज चॅनलवर बोलत आहात, तर आपल्या प्रेक्षकांना तुमच्याविषयी थोडीशी माहिती सांगावी. पहिल्यांदा मी धन्यवाद सांगते मॅडम, की तुम्ही मला हे चान्स दिलात आणि माझ्यापर्यंत इथे आला भेटलात. आणि मी माझ्याबद्दल म्हणजे खूप वर्षापासून मी बिझनेस फील्डमध्ये उतरले होते आणि मी फॅशन डिझायनिंग म्हणजे केलेलं आहे. फॅशन डिझायनर म्हणून पण काम केले आणि ब्युटिशियन म्हणून पण काम केले. आणि मी हॉटेलसुद्धा मी म्हणजे केलेली आहे. आत्तासुद्धा मी ते करते आहे. ह्याला सोडून मी साडीचं बिझनेस केलं आहे. म्हणजे खूप काय काय मी केले. आत्ता रिसेंटली कसं मी हॉटेलमध्ये तर फुल बिझी असते सकाळपासून ते म्हणजे जोवर चालू असतो जोवर बंद होतो. त्याच्या पलीकडे आता इंटरेस्ट माझं सिंगिंगमध्ये जरा आलेला आहे आणि मला रिस्पॉन्स पण खूप चांगला भेटला. आणि सगळेजण म्हणजे सोलापूरमध्ये तर आवडलं आहे माझं काम. आणि सध्याला त्याच्यामध्ये जास्त लक्ष आहे माझं. आणि त्याच्यामध्ये कसं माझं लँग्वेज ॲक्च्युली कन्नड आहे, त्यामुळे जरा कन्नड गाण्यासाठी माझं जास्त प्रयत्न चालू आहे. हिंदी मराठी तर गातेच चालू आहे. त्याच्यासोबत साईड बाय साईड म्हणजे हे हॉटेल सांभाळून करून असं माझं काम सध्याला चालू आहे मॅडम. तर मॅडमनी सांगितलं आहे की त्यांना फॅशन डिझायनिंग म्हणा प्रत्येक असं क्षेत्रात त्यांना आवड आहे आणि तसेच हॉटेल देखील सांभाळतात आणि त्यांना सिंगिंग क्षेत्रात आवड आहे. कन्नड गाणेही गातात मॅडम आणि लँग्वेज कन्नड आहे. पण ते सुरुवात केलेली आहेत त्यांनी त्यांच्या ऑर्केस्ट्राची. आणि मॅडम, तुम्ही जेव्हा हे ऑर्केस्ट्रा तुमचं स्टार्ट केलं तेव्हा तुम्हाला अनुभव कसं होता आणि प्रेक्षकांनी अनुभव कसा दिला आणि तुम्हाला एक पावती मिळते तसं काय मिळालं आहे? पहिल्यांदा मी ॲक्च्युली माझं मी शो घेत होते. मी सोलोमध्ये मी शो म्हणजे ऑर्गनाईज म्हणजे करत होते की जो पाळणा कार्यक्रम एंगेजमेंट असतो ना, हां, ते सगळं माझं मी एकटी केले. त्यानंतर असंच एक शो झाला माझा, स्टेज शो. तिथून मग सुरुवात झाली यूट्यूबवर वगैरे काही जण बघितले, मग मला कॉन्टॅक्ट केले, मग हुतात्मामध्ये वगैरे असं स्टार्ट झाला. मग हे करत करत मला असं वाटलं की मी स्वतः का बरं करू नये. त्यामुळे मी ऑर्केस्ट्रा माझं स्वतःचं स्मीज प्रेझेंट्स सुमधुर म्युझिक ऑर्केस्ट्रा म्हणून मी स्टार्ट केले. मग मी शो पण खूप केले मी आत्तापर्यंत आणि ही कन्नडासाठी खूप रिस्पॉन्स मला चांगला भेटला. तर इच्छा आहे अजून हे वाढत जायला पाहिजे. मी स्वतः काहीतरी करायला पाहिजे, ह्याच्यामध्ये अजून वाढ व्हायला पाहिजे माझं बिझनेस पण. आणि आवड आहे म्हणलं की जरा पुढं जायचं इच्छा आहे ह्याच्यामध्ये. तुमच्या थ्रूनं आता बघूया आहे ना. तुमच्या खूप या कार्यासाठी आम्ही शुभेच्छा देतो आणि तुम्ही एवढा ऑर्केस्ट्रा स्मीज सुरू केलेला आहे त्याच्यासाठी पण देतो. आणि आता बिझनेस मॅनेजमेंटमध्ये आहात, पूर्ण हॉटेल मॅनेज करता, तर त्याचे अनुभव कसे आहेत? आणि ग्राहक असतात, एक समाधान पाहिजे असतं ग्राहकांना. तर तुमचं बासुरी हॉटेल आहे, प्युअर व्हेज देतात मॅडम याच्यामध्ये आणि डिशेस देखील इतक्या सुंदर सुंदर आहेत. तर त्याच्यामध्ये ग्राहकांना संतुष्ट करण्यासाठी आणि ग्राहकांना कशी सेवा देता आणि ग्राहक कसे आहेत तुमच्याकडे ते जरा सांगा ग्राहकांना. हो, नक्की नक्की. आमच्याकडे जास्तीत जास्त फॅमिली खूप येतात, कारण आमचं व्हेज रेस्टॉरंट आहे आणि इथलं फूड क्वालिटी खूप चांगलं आहे, खूप स्वच्छता आहे. आणि कस्टमर कसं खूप टाईपचे सगळ्या टाईपचे कस्टमर येतात, पण थोडंसं स्वीटनं हँडल पण करतो. पण असं काही आम्हाला आजपर्यंत प्रॉब्लेम झालेला नाही आहे. सगळ्यांना आवडते म्हणून खुशीनं जातात, बोलतात, करतात. आणि माझं ओळखमध्ये किती आहे, माझे सिंगिंग ग्रुप वॉटेवर कुठेही जाऊ दे, सगळेजण मला कोऑपरेट पण केलेत की माझं हॉटेलपर्यंत सगळे येतात, पार्टी वगैरे करतात. आता सिंगिंगचं कुणाचं शो झाला तरी मॅडम असं असं तुमच्या हॉटेल आहे, सगळ्यांना माझ्या हातून जेवढं होतं मी तेवढं कोऑपरेट करते, खुश होऊन जातात. असं काही म्हणजे अडचण आली नाही, स्वीटनं सगळं हँडल करतो. तर मॅडम हँडल करतात आणि मॅनेजमेंट पूर्ण बघतात. आणि एक पण अशी तक्रार नाही की मॅडमकडे सगळेजण आले की आनंदानेच ग्राहक हे बाहेर पडायचं. हे का असतं, अन्नपूर्णा असतात म्हणजे लेडीज, तर तशा प्रकारेच ते हॉटेल चालवतात. आणि मॅम, तुम्ही कन्नड गाणे देखील गाता, तर कन्नड आता लँग्वेजेस आहेत, तर एक प्रेक्षकांसाठी 2 लाईन कन्नड गाण्याच्या म्हणून दाखवावे.
मधुमास चंद्रमा नहीं दिले गे संभ्रमा, मधुमास चंद्रमा नहीं दिले गे संभ्रमा, वलविना लोक के नीतंद पूर्णिमा, मधुमास चंद्रमा नहीं दिले गे संभ्रमा. धन्यवाद. तर मॅडमनी मधुमास चंद्रमा हे कन्नड गाणं म्हणून दाखवलेलं आहे आणि आवाज खूप सुरेल होता. मॅम खूप छान गातात, हिंदी, मराठी आणि तसेच हे गाणे देखील कन्नड देखील गातात. म्हणजे तिन्ही लँग्वेजमधले गाणं हे खूप कठीण गोष्ट असती, पण ते प्रत्येक त्यांनी घेतात. ऑर्डर हे खुशीनं स्वीकारतात आणि ते म्हणतात. तर मॅडम, आपल्या कराओकेचा पत्ता आणि आपला फोन नंबर प्रेक्षकांना सांगावा आणि तुम्ही कोणत्या कोणत्या ऑर्डरी स्वीकारता हे देखील सांगावं. हो चालेल. माझं सांगितलं मी की स्मीज प्रेझेन्स म्हणजे स्मिता माझं नाव आहे, त्यामुळे मी स्टार्टिंग माझं नावापासून कुठलेही बिझनेस स्टार्ट केलेली आहे. तर ह्याच्यामध्ये सुद्धा स्मीज प्रेझेंट्स सुमधुर ऑर्केस्ट्रा म्हणून मी स्टार्ट केले. आणि मी लग्न समारंभ, एंगेजमेंट असो, पाळणा असो, बर्थडे असो, काही असू दे कार्यक्रम, छोटे मोठे, वास्तुशांतीलासुद्धा बोलवतात. अशा सगळ्या प्रकारचे मी ऑर्डर घेते. आणि कुणाला कन्नडचं खूप डिमांड असेल तर त्यांच्यासाठी कन्नड गाणे आम्ही सादर करतो. असं. मॅडम, तुमचा पत्ता आणि तुमचं ऑफिशियल मोबाईल नंबर किंवा सांगा. पत्ता म्हटलं तर मला भेटायचं असेल ह्यासाठी तर हे आमचं बासुरी हॉटेललाच, जोशी पेट्रोल पंपच्या समोर, जुळे सोलापूर, लोकप्रिय हॉटेलच्या बाजूलाच येतं हे. आणि मला कॉन्टॅक्ट करण्यासाठी माझा नंबर आहे 9552316939. स्मिता माझं नाव. 9552316939. ह्या नंबरला कॉन्टॅक्ट करून मी जेव्हा इथं अवेलेबल असते हॉटेलला तेव्हा मी बोलवते, तेव्हा भेटून आम्ही बोलू शकतो. ऑर्डर स्वीकारण्यासाठी मॅडमनी त्यांचा नंबर देखील सांगितला आहे. आणि मॅडम खूप चांगल्या पद्धतीने ऑर्डर स्वीकारतात आणि कोणताही कार्यक्रम असू दे तर त्याच्यात उत्साहाने गातात. आणि तसेच प्रेक्षकांना हे संतुष्ट आणि आनंदी करण्याचं हे त्यांचा पाठीमागचा उद्देश आहे. आणि तसंच बिझनेस देखील आहेत, पण बिझनेसमधून एक सुमधुर गीतांचा एक वर्षाव व्हावा यातून त्यांचं प्रयत्न आहेत. तर प्रत्येकाने या स्मीज ऑर्केस्ट्राला भेट द्यावी आणि त्यांचे ऑर्डर स्वीकारावेत आणि सगळ्यांनी ऑर्डर द्यावेत. जास्तीत जास्त साखरपुडा असू द्या, नाही तर लग्नसराई असू द्या, कोणताही कार्यक्रम असू द्या, शुभ जो कार्यक्रम असतो त्याला मॅडम हजर असतात कार्यक्रमासाठी. तर त्यांचा ऑर्डर लवकरात लवकर त्यांना द्यावेत. ऑफर आहेत मॅडमकडे आणि मॅडम चांगल्या पद्धतीने हँडल करू शकतात शो. आणि मॅडम तसेच ह्या सगळ्या सिंगिंग क्षेत्रात आवड आहे, तसेच अजून दुसरी कोणती हॉबी आहे ती सांगावी. हॉबी आहे, मी ड्रॉईंगसुद्धा काढते चांगलं. म्हणजे पेन्सिल स्केच खूप आवडतं. आणि फॅशन शो वगैरे तो पण मी केलेली आहे. आवड आहे, थोडं टाईम कमी पडतो माझ्यासाठी म्हणून. अदरवाईज मी डान्स क्लास वगैरे, डान्सेस वगैरे पण करते. त्याला सोडून फिरणं, टूर ट्रिप हा पण एक ऑप्शन आहे. हे सगळं चालू असतं आपलं. मॅडमनी सांगितलं आहे की ट्रॅव्हलिंगची देखील त्यांना हॉबी आहे आणि डान्स क्लासेस वगैरे आणि ब्युटी ह्याच्यामध्ये पण घेते आणि पार्लरचं पण करतात. आणि मॉडेलिंग वगैरे केलेले आहे का मॅडम? फॅशन शो वगैरे केलेले. तर फॅशन शो विषयी थोडी माहिती सांगा, म्हणजे कशा कशात तुम्ही केलं आहे मॉडेलिंग वगैरे ते पण सांगा. फॅशन शो म्हणजे ॲक्च्युली सोलापूरमध्ये मी केलेली आहे. ज्यांनी खास फॅशन शो ऑर्गनाईज करतात ते सरांनी मला कॉन्टॅक्ट करून म्हणजे सहभाग केला होता. आणि ज्यांनी डान्स क्लासेस चालवतात सर आहेत, धनराज सर वगैरे असे, तर त्यांनीसुद्धा फॅशन शो वगैरे ठेवले होते. त्यामुळे म्हणजे झाले खूप वेळा मी चान्स मला मिळालं आणि त्याचा पण आनंद खूप वेगळा मिळतो. अजून पण इच्छा आहे जसं करायचे असे. तर मॅडमनी सांगितलेलं आहे की त्यांना फॅशन शो म्हणजे एकच त्यांनी कला ठेवली नाही की गायनच ही कला पाहिजे. प्रत्येक क्षेत्रामध्ये जाऊन बघितलेलं आहे ते कसं असतं, गायन म्हणा, डान्स म्हणा, पण कारण माणूस हा आनंदी राहणार मॅडम, तर तो काहीतरी केल्यावर, कलागुण केल्यावर म्हणजे स्ट्रेस कमी होणार, हे या गोष्टीतून ते पाहतात आणि हसत खेळत आपल्या ते कार्यात बिझी असतात. तर तसंच आजकालचं जनरेशन हवं आहे आपल्याला. तर मॅडम लास्टला जाता जाता एक प्रश्न आहे की तुम्ही या सर्व सिंगिंग क्षेत्रात
आणि सर्व जनतेला काय संदेश द्याल की आनंदी राहण्यासाठी आणि परत वर्क करण्यासाठी एक हार्ड वर्कर वुमन आहात तुम्ही, तर त्याच्यात काय संदेश द्याल सगळ्यांना? नक्कीच. आजकाल टेन्शन तर सगळ्यांना आहेच आणि आपण फक्त टेन्शन घेत राहिलं तर आपलं पुढं गाडी नाही पळणार आणि आपली एनर्जी थोडीशी डाऊन होते, कारण आपण नेगेटिव्ह थिंकिंग जास्त करतो. तर ह्याच्यामधून बाहेर पडण्यासाठी मला असं वाटतं की कुठलंही टेन्शन 5 मिनिटपेक्षा जास्त घेऊ नकात आणि जरी तुमचं माइंड त्याच्यामध्ये असेल तर तुम्ही जबरदस्तीनं गाणे तरी ऐका, हां, किंवा तुम्ही स्वतः गाणे तरी म्हणा, किंवा तुम्हाला काय घेऊन बसा ना ड्रॉईंग, तुम्ही प्रयत्न करा, है ना, किंवा कोण मैत्रीण क्लोज असेल तुम्ही एक कॉल करा, तुम्ही गप्पा मारा, तुम्ही लगेच एक 10 मिनटामध्ये रिलॅक्स व्हाल. म्हणजे ऑप्शन असं भरपूर आहे की आपलं मनावर डिपेंड आहे की आपण टेन्शनमधनं कसं बाहेर यायचं. हां, मला टेन्शन यायला म्हणजे ते येणारच आहे. नाही मी नाही टेन्शन घेणार, मी स्ट्रॉंग आहे, मी पॉझिटिव्ह विचार करते. हे थोडंसं आपल्यावर पण डिपेंड असते. असं मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, बाहेर पडा. तुम्हाला लई टेन्शन झालं तर एक 10 मिनटासाठी एक चक्कर टाकून या, तरीसुद्धा टेन्शनमधून आपण रिलॅक्स नक्कीच होतो आपण. तर मॅडमकडं आपण एक रॅपिड फायर घेणार आहोत. तर मॅडम, आवडीचा एक पदार्थ सांगा. मला स्वीटमध्ये गुलाबजामुन. तर मॅडम, तुम्ही कुकिंग करतच असाल, म्हणजे आता हॉटेल आहे म्हणलं तर त्याच्यामध्ये काय कुकिंग करता, म्हणजे काय केलं घरात आणि हॉटेलमध्ये कधी कधी केलं आहे का? हो, नक्की हॉटेलमध्ये केले, पण हॉटेलचे जे आहेत मेनूज तर त्याच्यामध्ये आम्ही नाही पडत. त्याची पद्धत खूप वेगळा असतो. पण मी नक्की आमच्या स्टाफसाठी, आमच्यासाठी मी नक्की आपण घरी जसं बनवतो मी तसं भाज्या सगळं आमटीपासून मी सगळं केलेली आहे. हां, आणि ते अनुभव वेगळा येतो कारण क्वांटिटी जास्त असतो. आणि जरी मला हॉटेलसारखं बघायचं असेल तर मुलांना कुकला विचारून थोडंफार हां असं असते. आणि आवडीचं गायक कोण आहे, गायक गायिका ते सांगा. गायिका मला सोनू निगम खूप आवडतात आणि अनुराधा पौडवाल. तर मॅडम, पार्लर देखील खूप चांगल्या पद्धतीने सांभाळतात, मेकअपची ऑर्डर वगैरे घेतात आणि मॅडमना आवड आहे पार्लर या क्षेत्रात, ब्युटिशियन या क्षेत्रात. तर मॅडम, तुम्ही मेकअपची देखील ऑर्डर घेतात हे आम्हाला कळलं. तर मेकअपची ऑर्डर कसे घेता आणि कोणते कोणते मेकअप करतात हे देखील सांगा. मी ॲक्च्युली पार्लर आधी माझा होता, पण आता सगळं मी ते बंद केले. पण मेकअपचे ऑर्डर मात्र मी थांबवले नाही. जेवढे माझे ओळखीमध्ये आहे सगळ्यांना माहिती आहे, ऑर्डर घेत असते ब्रायडलचे वगैरे, सायडर्सचे वगैरे. हां, आणि असं नाही की माझं अमाऊंट एवढंच आहे असं काही नाही. परिस्थिती त्यांची कमी जास्त असेल तर तसं कमी जास्त, कारण त्याच्यामध्ये माझं असं करिअर आहे असं काही नाही आहे. एक ते पण हौस म्हणून हां मी करते. त्यामुळं पैशाचं काय एवढं प्रॉब्लेम नाही आहे. कस्टमरच्या हिशोबानं मी घेते आणि ऑर्डर घेते, करून देते चांगलं त्यांना जसं पाहिजे तसं. तो एक साईड बाय साईड माझा चालू असतो. तर आजकालचं रुटीन आहे मॅडम, रुटीन असतं की तुम्ही एक ब्युटिशियन म्हणून आजकालच्या मुलींना आणि मुलांना म्हणजे चेहऱ्याची काळजी घेतात, शरीराची काळजी घेतात, तर त्यावर काय सांगाल? काय यूज करायला पाहिजे प्रोडक्ट? आता एक ब्युटिशियन आहात तर म्हणजे कसं डेली स्किन केअर असतो तो कसा करायला पाहिजे हे सांगा. नक्कीच. आजकाल कसं क्लायमेट पण खराब आहे, पण एक सिम्पल मेथड म्हणजे स्किनचं काळजी म्हणजे आंघोळीच्या आधी आपण थोडंसं खोबरेचं तेल रोज न चुकता जायच्या आधी फक्त फेसला लावून थोडंसं मसाज करून आणि पाण्याचा जो गरम पाण्याचा हापके असतो ना ते एक 10 वेळा मारून घ्यायचे. बस एवढं केलं तरी तुम्हाला ना फेसवॉश लागणार आहे ना साबण लागणार आहे, काय नाही. हां, अधूनमधून थोडंसं कसं डस्ट वगैरे असतं त्यामुळे आपलं घरातल्या घरात बेसन, हळद तेवढं लावलं तरी खूप फ्रेश होतो चेहरा, ग्लो येतो. हे स्किनसाठी. आणि केसांसाठी म्हटलं तर शॅम्पू आजकाल खूप इम्पॉर्टंट झाल्यासारखं झालं आहे, पण त्याच्यामुळं लॉस खूप आहे. तर त्याच्या आधी मस्त अर्ध वाटी तेल तुम्ही ऑइल मसाज करून, तुम्हाला शिकाकाईनं नाही धुता येत तर तुम्ही शिकाकाई भिजून ठेवून तो पॅक भांगला लावून ते 1 तास ठेवून मग तुम्ही शॅम्पू केला तरी तुमचं हेअरमध्ये थोडंसं ग्रोथ थोडं टिकून राहतात, ड्राय नाही पडणार. थोडं एवढं मेंटेन केलं तरी खूप आहे. तर मॅडमनी रेमेडीज देखील खूप चांगल्या पद्धतीने सांगितल्या आहेत. तर मॅडमची सोबत बोलून खूप छान वाटलं मॅडम. तुम्ही आम्हाला वेळ दिलात चॅनलला आणि खूप चांगल्या पद्धतीने बोललात, त्यासाठी तुमचे धन्यवाद. आणि असेच अनेक इंटरव्ह्यूज पाहण्यासाठी नेहमी बघत राहा प्रजासेवा चॅनल. धन्यवाद. तर आज आपण बासुरी प्युअर वेजच्या प्रसाद लंबी सर हे होणार आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. नमस्ते सर. नमस्कार.
तर सर आपल्या हॉटेलची काय स्पेशलायझेशन डिश आहे आणि तुम्ही वेजेस देता, तर त्यामध्ये काय काय डिशेस आहेत याविषयी माहिती सांगा. बरं आपण बासुरी पेरवेज हे इस्टॅब्लिशमेंट 2020मध्ये चालू केलो, जस्ट कोरोनाच्या आधी. मग दुर्दैवाने कोरोना लागल्यामुळं आपण एक 1.5 वर्ष हॉटेल बंद ठेवलं होतं. 2022पासून आपण ऑर्गनायझेशन पर रिस्टार्ट केलं आहे. मग तेव्हापासून आपल्याकडं ब्रेकफास्ट आहे, लंच आणि डिनर हे तिन्ही आपण सर्व करतो. ब्रेकफास्ट मॉर्निंगमध्ये साऊथ इंडियन पूर्ण फुल फ्लेज मेन्यू आहे आणि लंच आणि डिनर हे तिन्ही आपल्याकडे आहेत. लंचमध्ये आपल्याकडं पंजाबी डिशेस, चायनीज, तंदूर, महाराष्ट्रीयन डिश हे सगळं आपण सर्व करतो. आपल्या स्पेशालिटी आहे काजू मटर मखाना, व्हेज पटियाला आणि जे पनीर तुफानी जे लोकांना आवड आहे. आणि आपण कुठलेही डिश जे आहे कलर नाही ना अजिनोमोटो आणि आपण सगळं जे आहे विदाउट केमिकल आपण वापरतो. मोस्टली आपण अमूल क्रीम अँड बटरमध्ये आपण सगळं फूड प्रिपेअर करतो आणि प्रेफर करतो की जेमिनी ऑइलमध्ये आपण जे पण डिश बनवतो स्वयंपाक ते जेमिनी ऑइलमध्ये असतो. आणि कस्टमर जे आहे माझ्याकडे सगळं एक स्टँडर्ड आहे. ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे फंक्शन हॉल आहे. ते कॅपॅसिटी एक साधारण 125 लोकांचं कॅपॅसिटी आहे. तिथं सगळं आपण पॅकेजमध्ये ठेवलेलं आहे. कस्टमरला महाराष्ट्रीयन डिश पण भेटेल त्यात आणि पंजाबी पण आहे. सगळं डिश आपण अवेलेबल करून देतो. तर सरांनी सांगितलं आहेत की प्युअर व्हेज आहे त्यांचं आणि सगळे ऑर्गॅनिक पद्धतीने नॅचरल पद्धतीने ते सगळं सर्व करतात आणि पूर्ण ग्राहकांचा विश्वास आहे. महाराष्ट्रीयन डिशेसपासून ते ऑल प्रकारचे डिशेस व्हेजमध्ये मिळतील त्यांच्याकडे. तर सर तुमची सुरुवात कधीपासून झाली याची आणि तुम्ही पार्टीला वगैरे आणि फॅमिलीला कुठल्या कुठल्या फंक्शनला आणि कशाला हे अवेलेबल आहे हे पण सांगा. 2022पासून आपण ऑर्गनायझेशन रिस्टार्ट केलं आफ्टर कोविड. मग त्यानंतर आपण जे पण आहे मेन्यूज कस्टमर जसं रिक्वायरमेंट आहे तसंही आपण मिक्स अँड मॅच करून देतो. किंवा माझंही ऑलरेडी मेन्यू पॅकेज ठरलेले आहेत जे 15,000, 16,000, 18,000, 22,000 50 लोकांचे पॅकेज आहेत. इन्क्लुडिंग फूड आणि हॉल सगळं त्यात इन्क्लुडिंग आहे असं आहे. आणि इव्हेंट्सचे पण कामंही घेतो बाहेर. केटरिंगचं पण ऑर्डर्स असतात आणि बासुरी इव्हेंट्स आणि केटरिंग ह्या नावाने आपलं बाहेर काम पण होतं. तर सरांनी पूर्णपणे पार्टीसाठी आणि प्रत्येक गोष्टीसाठी अवेलेबल आहेत. केटरिंगचे पण त्यांचा व्यवसाय आहे आणि प्रत्येक फूडमध्ये त्यांनी देतात. सगळ्या त्यांची स्पेशलायझेशन आहे ते देखील ते देतात. आणि ज्यांना कोणाला यायचं आहे बासुरी हॉटेलला आपल्या IMS जवळच आहे, जुळे सोलापुरात आहे. पेट्रोल पंप IMSच्या समोर जुळे सोलापूर येते. प्युअर व्हेज मिळतं यांच्याकडे. तर अवश्य एकदा बासुरी हॉटेलला भेट द्या. तर सर एक प्रश्न विचारायचा आहे की आजकाल थाळीचं खूप हे झालं आहे, लोकांना थाळ्या पाहिजेत वेगवेगळ्या. तर त्यामध्ये तुम्ही कोणते कोणते डिशेस आणि थाळ्या देता हे सांगा. माझ्याकडं 3 प्रकारचे थाळ्या आहेत. मिनी थाळी, महाराष्ट्रीयन थाळी आणि पंजाबी थाळी. जे ज्यांचं फक्त वयस्कर लोक आहेत त्यांनी फक्त एक रोटी किंवा भाजी खातात तसं मिनी थाळी पण आहे. पंजाबी आणि महाराष्ट्रीयन हे 3 टाईपचे थाळ्या आहेत. महाराष्ट्रीयनमध्ये चपाती 2 भाजी असं जे महाराष्ट्रीयन डिश आहे तो, आणि पंजाबी तंदूर रोटी आणि पंजाबी डिशेस असं पण 3 टाईपचे थाळ्या अवेलेबल आहे कस्टमर्सला. तर त्यांनी सांगितलं आहे की पंजाबी आणि तोंडाला पाणी सुटेल अशी महाराष्ट्रीयन थाळी देखील त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. आणि प्रत्येकाला कसं वेगवेगळं पाहिजे असतं की ही थाळी पाहिजे, ही थाळी पाहिजे, तर तशा प्रकारे ते अवेलेबल करून देतात. आणि इतका विश्वास आहे ग्राहकांचा. आणि एकदा अवश्य भेट द्या बासुरी हॉटेलला. धन्यवाद.